नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत. सध्या SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, त्यालाच मराठीमध्ये मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रम, याबद्दल अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे. काही लोकांना याबद्दल योग्य माहिती आहे, तर अनेकांच्या मनात याबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या शब्दात याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण बघणार आहोत SIR म्हणजे काय, हा कार्यक्रम का राबवला जातो, कोणाला काय करावं लागेल, कोणती कागदपत्रे लागू पडतात आणि 5वा पॉईंट आहे EF फॉर्म कसा भरायचा आहे. आता मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे की EF फॉर्म कसा भरायचा. त्या अगोदर आपण समजून घेऊया की SIR म्हणजे काय. तर मित्रांनो, SIR हा निवडणूक आयोग मतदार अद्ययावत करण्यासाठी, जी मतदार यादी आहे ती अद्ययावत म्हणजे अपडेट करण्यासाठी केलेले एक कार्यक्रम आहे. नवीन पात्र उमेदवारांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे, मृत किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्तींची नावे तपासणे, एकाच व्यक्तीने 2 ठिकाणी किंवा त्याच्यापेक्षा जास्त ठिकाणी नावे असल्यास त्याची पडताळणी करणे आणि मतदार यादी शक्य तितकी अचूक आणि विश्वासार्ह ठेवणे, हे या SIRचं महत्त्वाचं काम आहे. आता हा कार्यक्रम याच्यासाठीच राबवला जातो की हा कार्यक्रम का राबवला जातो, तर त्याचेच आता मी उत्तर सांगितलं आहे. आणि SIR म्हणजे तुम्हाला माहीत झालं आहे का, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, मतदार यादीचे पुनर्निरीक्षण करणे. कोणाला काय करावं लागेल, आता हे महत्त्वाचं आहे. म्हणजे कोणाला म्हणजे कोण करणार, तर मतदारांना याच्यामध्ये काय करावं लागेल. जर आपल्या परिसरात मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू असेल तर कुणालाही घाबरण्याचं कारण नाही मित्रांनो. सर्वप्रथम आपल्या भागातील बूथ लेवल अधिकारी म्हणजेच BLO यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. जर कोणता अर्ज भरायचा असेल किंवा कागदपत्राची गरज असेल तर ती कशी वेळ म्हणजे जमा करायचं, या वेळेबद्दल माहिती तुमच्या BLOंना विचारा. आपले नाव मतदार यादीत आहे का याची खात्री करा. जर नाव नसेल, चुकीचे असेल किंवा दुरुस्तीची गरज असेल तर त्यासाठी आवश्यक जो अर्ज आहे तो अर्ज BLO यांच्या मार्फत तुम्ही भरा किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा भरू शकता. आता मित्रांनो, तुमच्याकडे जे तुमच्या गावातील BLO आहेत ते तुमच्याकडे अशा प्रकारचा इनोमिनेशन फॉर्म म्हणजे EF फॉर्म तुम्हाला देणार आहेत. आता हे ते प्रत्येकाला, ज्यांचं नाव मतदार यादीत आहे त्या प्रत्येकाला ते त्यांच्या घरी जाऊन वितरित करणार आहेत. आता काय होणार आहे त्यात बघा मित्रांनो, हे बघण्या अगोदर तुम्हाला यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत, म्हणजे जर आपल्याला जर माहिती घ्यायची असेल पूर्णपणे तर आपल्यापाशी कोणते डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे. ओळखीचा पुरावा काय असणं आवश्यक आहे, जे की त्यांना देता आला पाहिजे. तर तुमच्यापाशी ओळखीचा पुरावा म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे, जन्मतारखेचा पुरावा, पत्त्याचा पुरावा किंवा निवडणूक आयोगाने जी मागितलेली कागदपत्रे आहेत ते तुमच्याकडे पाहिजे. आता ही कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत याची यादी ह्या फॉर्मच्याच पाठीमागे असणार आहे मित्रांनो. हा जो फॉर्म आहे याच्या पाठीमागे तुम्हाला जी कागदपत्रे लागणार आहेत त्या कागदपत्रांची यादी ह्या फॉर्मच्या पाठीमागे दिली असणार आहे. आता बघा मित्रांनो, आता थोडं बारकाईने तुम्ही इकडे लक्ष द्या, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता जो तुमच्याकडे फॉर्म येणार आहे त्याच्यामध्ये काय लिहिलं राहणार आहे, भारत निवडणूक आयोग गणना प्रत. आणि वरती जे दिलं आहे मित्रांनो, इथं बघा फॉर्मवरती, इथे प्रथमतः तुमच्याकडे येणाऱ्या BLOचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर राहणार आहे. नेम अँड कॉन्टॅक्ट नंबर ऑफ BLO, इथं नाव राहील आणि त्यांचं इथं मोबाईल नंबर. त्यानंतर बघा इथे आहे त्या मतदाराचे नाव, म्हणजे जर तुम्ही मतदार असाल तर इथं तुमचं नाव असेल, तुमचं इथे अनुक्रमांक असेल, त्या यादीतला अनुक्रमांक, खाली भाग क्रमांक आणि नाव. तुम्ही म्हणजे तुमचं गाव आहे त्या गावाचं नाव असेल इथे, आणि भाग क्रमांक, जे यादीचा भाग क्रमांक आहे तो इथे दिला असेल. मतदार ओळखपत्र क्रमांक, इथे तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक असेल, जो SROने सुरू असेल किंवा JVW जे कशानं पण सुरू होऊ शकते, ते इथे दिलेलं असेल. आणि बघा इथे संपूर्ण तुमचा पत्ता दिलेला असेल. इथे तुमचा पत्ता म्हणजे कोणता पत्ता असेल, जे तुमच्या मतदान कार्डावरती आहे तो इथं संपूर्ण इथं पत्ता दिला असेल. आणि कोणत्या हे विधानसभा क्षेत्र आहे, लोकसभा क्षेत्र आहे, त्याचं नाव इथं असेल. आणि हा जो भाग आहे आता इथं बघा, इथे तुमचा फोटो असणार आहे. आता काय करणार ते तुम्हाला आल्यानंतर, भेट दिल्यानंतर तुम्हाला सध्याचा तुमचा जो स्वतःचा फोटो आहे तो इथं तुम्हाला चिपकवायचा आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला इथे फोटो चिपकवायचं आहे. आता इतकी माहिती बघितली, आता समोर येऊया. आता बघा समोर काय म्हटलं आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. बघा मागील SIRच्या मतदार यादीतील मतदाराचा तपशील. आता मागचा जो मतदार यादी होती त्या मतदार यादीतील तपशील तुम्हाला इथं द्यायचा आहे. आता मतदाराचे नाव, आता बघा हे कसं संदर्भात आहे. जर इथं तर तुमचं नाव आलं, पण जर तुमचं पहिले याच्या अगोदर झालेलं आहे का मॅपिंग आणि अनमॅप झालेलं आहे. जर तुमचं मॅपिंग जर झालं असेल, मॅपिंग होताना जर तुमचा स्वतःशीच तुम्ही मॅपिंग केलं असेल किंवा 2002च्या यादीमध्ये किंवा 2002 किंवा 2004च्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल, 2002च्या किंवा 2004च्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल, तर त्यानुसार जर तुमचं मॅपिंग झालं असेल तर इथं तुम्हाला त्या 2002च्या यादीतील नाव इथं तुम्हाला लिहायचं आहे पहिल्या रकान्यात.
ठीक आहे. हा दुसरा रकाना आपण जो भाग केले आहे 2, हा इकडचा नंतर आपण समजून घेऊ. ह्या साईडचा नंतर उजव्या साईडचा नंतर बघू. अगोदर बघा डाव्या साईडचा काय करायचं आहे. इथं तुमचं त्या 2002च्या किंवा 2004च्या यादीतील इथे तुमचं नाव लिहायचं आहे. मतदार ओळख क्रमांक उपलब्ध असल्यास इथं लिहा, नाहीतर नाही. नातेवाईकाचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव लिहू शकता, जे तुमचं कोणी संपर्क असतील त्याच्यासोबत त्यांचं नाव, त्याच्याशी नाते काय आहे तुमचं ते. इथं तुमचं जिल्हा, राज्य, मतदारसंघाचे नाव, जे तुम्ही ज्या मतदारसंघात राहत असाल, विधानसभा क्षेत्र, त्या मतदारसंघाचं तुम्हाला इथं नाव लिहायचं आहे. मतदारसंघ क्रमांक, विधानसभा क्षेत्र इथं लिहिताना व्यवस्थित घ्या. मतदारसंघ जो आहे तो विधानसभा क्षेत्र लिहा आणि मतदारसंघ क्रमांक इथं टाका. 2002च्या यादीतला कुठला टाकायचा आपल्याला, 2002च्या यादीमधला, त्या यादीमधला भाग क्रमांक जिथं तुमचं नाव आहे, म्हणजे 2002च्या यादीमधली इथे माहिती द्यायची आहे. आणि बघा तोच तिथं यादी भाग क्रमांक टाकलं, नंतर अनुक्रमांक झालं इतके. आता हा जो दुसरा पार्ट आहे तो कुणासाठी, वरील रकान्यात ज्याचे नाव नमूद आहे त्याच्या नातेवाईकाचा मागील SIR मधील तपशील. आता बघा तुमची मॅपिंग झालेली आहे आणि तुमची मॅपिंग ही प्रोजनी म्हणून झालेली असेल, म्हणजे तुमचा 2002च्या यादीमध्ये नाव नसेल तरी पण तुमची मॅपिंग झालेली आहे, किंवा 2004च्या यादीमध्ये तुमचं नाव नसेल तरी पण तुमची मॅपिंग झाली आहे, तर ते कुणाच्या नावासाठी झालेली आहे, म्हणजे तुमच्या वडिलांनुसार झालेलं असेल, तुमच्या नातेवाईकांकडून कुणाचे तरी झालं असेल, याचं नातं म्हणजे त्याच्याशी तुमचं नातं जोडलेलं आहे त्या व्यक्तीसोबत. मग तुमच्या इथं आईशी जोडलेलं राहू शकते, वडिलासोबत जोडलेलं राहू शकते, किंवा आजोबासोबत किंवा आजीसोबत तुमचं नाव त्या व्यक्तीसोबत जोडलेलं असेल. मग तुमची मॅपिंग कुणासोबत झाली, ज्या व्यक्तीसोबत झाली असेल त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला इथं नमूद करायचं आहे. त्यांचा ओळखपत्र क्रमांक, पुन्हा दुसरं नातेवाईकाचे नाव, तुमचे वडील लिहू शकता, त्यांच्याशी नातं, जिल्हा, राज्य, मतदारसंघाचे नाव, मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक जे असेल ते. समजा जर तुम्ही एक समजून घ्या, जाऊ द्या, चंद्रपूर जिल्ह्यातील मागील कालावधीमधला सावली असेल तर 156, त्यातला 101 यादी भाग क्रमांक, आणि त्या यादीतला नंबर जर तुमचा 200 असेल, तुमच्या आद्यांचा किंवा वडिलांचं, ते 200 असं लिहू शकता. आता पुढचा पार्ट पहा, पुढचा महत्त्वाचा भाग आहे. हे बघा जन्मतारीख, इथं तुमची जी जन्मतारीख आहे इथं जन्मतारीख नोंद करायची आहे. तारीख, महिना आणि हा 3-4 डब्यामध्ये वर्ष. आधार कार्ड नंबर इथे द्यायचा आहे. मोबाईल क्रमांक, वडिलांचे पालकाचे नाव इथं द्यायची आहे माहिती. वडिलांच्या पालकाचा मतदार ओळखपत्र, आईचे नाव, मतदार ओळखपत्र आईचं, पती किंवा पत्नीचे नाव लागू असल्यास ते इथं द्यायचं आहे. पती किंवा पत्नीचं मतदार ओळखपत्र जर असेल तो इथं द्यायचा आहे, इथं लिहिलेला आहे ही माहिती. आता काय झालं, ही माहिती भरून तुम्हाला काय करायचं आहे, तो फॉर्म BLOकडे द्यायचा आहे आणि BLO तुम्हाला त्याची एक उशी तुमच्याकडे देणार, म्हणजे एक प्रत तुम्हाला परत करणार आणि एक प्रत ते आपल्यापाशी ठेवणार आहे की नाही. त्यानंतर बघा इथं काय दिलेलं आहे, वर उल्लेखित मतदार म्हणजेच मी, तुम्ही स्वतः लिहून देता, मी स्वतः, माझे कुटुंबीय यांनी इतर कोणत्याही देशाचे नागरिकत्व प्राप्त केलेले नाही हे तुम्ही लिहून देता. मी मतदार यादीत समावेशासाठी अर्ज करत आहे आणि वर नमूद केलेले नाव म्हणजे मी स्वतः, माझ्या कुटुंबातील सदस्य इतर कोणत्याही विधानसभा मतदारसंघात, लोकसभा मतदारसंघात समाविष्ट नाही, म्हणजे तुमचं नाव फक्त याच मतदारसंघात समाविष्ट आहे असे तुम्ही जाहीर करत आहात. मला याची जाणीव आहे की या अर्जाच्या संबंधात वरील विचार किंवा घोषणा करणे जे खोटे आहे किंवा जे मला खोटे आहे हे माहीत आहे किंवा माझा विश्वास आहे किंवा ते खरे नाही असे मला वाटते, ते लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950चा 43च्या कलम 31 अन्वये 1 वर्षापर्यंतच्या कारावासाची किंवा दंडाची शिक्षा, दोन्ही शिक्षाशी तरतूद आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला हे लिहून दिल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या डाव्या अंगठ्याचा ठसा किंवा साईन करायची आहे आणि खाली हे BLO यांची इथे सही असणार आहे, इथं BLO. अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो हा फॉर्म, SIR फॉर्म भरून द्यायचा आहे ना. अशा प्रकारे जर तुमच्याकडे BLO आले तर कोणत्याही प्रकारच्या इतर कोणती माहिती तुम्हाला द्यायची नाही आहे, फक्त इतकीच माहिती तुम्हाला द्यायची आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, इतरांना सुद्धा माहिती शेअर करा की त्यांनाही आपल्याकडे आता BLO येणार आहेत तर त्यांना कोणत्या प्रकारची माहिती द्यायची हे समजणं आवश्यक आहे, त्यासाठी त्यांच्यासोबतही शेअर करा.